हॅलो गाईज, मी दीपाली स्वागत करते माझ्या व्लॉग मध्ये। आज बनवला होता मी केक आपल्या रुद्रासाठी। रुद्राला आता नवीन नवीन खायची सवय लावायची, त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मी चांगल्या चांगल्या रेसिपी करत राहते। त्याच्यामधली ही एक रेसिपी तर हा होता ओरिओ केक। तर मी ओरिओचे 3 बिस्किटचे पुडे घेऊन आले, त्याच्यामधली क्रीम काढून घेतली कारण जास्त गोड मी तर अजून देत नाही, लाळ गाळतो म्हणून। त्याच्यामुळे मग क्रीम बाजूला काढून ठेवली आणि 3 बिस्किटच्या पुड्याचा चुरा करून घेतला। चुरा म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतला, एकदम बारीक करून घेतलं। त्याच्यामध्ये दूध टाकून त्याला चांगलं मी फेटून घेतलं। एकदम पातळ पण नाही आणि जास्त असं जाड पण नाही ठेवले, मस्तपैकी फेटून घेतलं। पण लवकर ते काय फेटल्याच जात नव्हतं, सारखं थोडं 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 दूध टाकून मी फटाफट त्याला फेटून घेतलं। ही रेसिपी मी बघितली होती यूट्यूबवरती। यूट्यूबवर काय एकदम परफेक्ट त्यासारखं जमल असं काय अजिबातच नसतं, त्याच्यामुळे मग फटाफट त्याला फेटून घेतलं। फेटता फेटता त्या माझ्या फेटायचं याचं दांडा पण तुटून गेलेला होता, तर तसं चालू। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालून घेतला इनो, तेल आणि तेल आणि इनो घालून परत एकदा मग मी त्याला फेटून घेतलं। आणि माझ्याकडं बटर पेपर पण नव्हता त्याच्यामुळं मग मी घरच्या घरीच एक जुगाड केला। म्हटलं चला बटर पेपर आहे ना, आपण घरच्या घरीच बघू। तर बटर पेपर कशी बनवायची त्याची रेसिपी पण मी यूट्यूबवरच बघितली होती। मग मी काय केलं, माझ्याकडे होती एक वही, तिचा कागद कापून घेतला आणि त्याला तेल वगैरे लावून ग्रेस करून घेतलं। तर एकदम गोल शेपमध्ये कट व्हायसाठी मी अगोदर भांड्याला उलटं केलं, त्या भांड्यावरती थोडं त्याचा आकार घेतला आणि त्याला कट केलं। तो परफेक्ट त्या भांड्याच्या शेपचा कट पण होऊन गेलेला होता। मग पटकन भांड्याला तेल लावून घेतलं, त्या पेपरला तेल लावून घेतलं आणि भांड्यामध्ये ठेवून दिला। ऑलरेडीच मी पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामुळं मग ते मिश्रण पटकन भांड्यामध्ये टाकून घेतलं। पातेलं तापलेलंच होतं, त्यामध्ये मी एक जाळी ठेवून घेतली, माझ्या गॅसच्या बर्नरची छोटी जाळी होती ती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती मग केक मस्त सेट व्हायला ठेवून दिला। कारण आपण गरीब लोक बाबा, आपल्याकडे ओव्हन वगैरे काही नसतं, त्याच्यामुळं गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मी केकचं भांडं ठेवून दिलं आणि म्हटलं जेव्हा केक बेक होतोय तेव्हा आपण घरातली कामं आवरून घेऊ। हॉल तर मी माझ्या 3 मुलांना खेळायसाठी पटकन आवरून दिला होता, पसारा सगळा किचनमध्ये होता। मग पटापटा कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि किचन आवरून घेतलं। मग आपला इथे केक रेडी झालेला आहे। मला खूप भारी वाटतं कारण मी खूप दिवसांनी केक केला आहे, तो माझ्याकडनं सक्सेस झालाय। हा केक मी रुद्रासाठी स्पेशल केला होता कारण तो आता खायला पण लागलाय, त्याच्यामुळे मग म्हटलं त्याला काहीतरी नवीन टेस्ट म्हणून मग सगळ्यात पहिले माझ्या मोठ्या मुलीला सार तिला खूप जास्त आवडला, मग लहानीला पण सारला। आणि ही सगळ्यात मेन आमची कॉम्प्लिमेंट होती, याच्या चेहऱ्यावर हसू बघून इतकं भारी वाटलं आणि त्याला पण तो केक खूप जास्त आवडला होता कारण तो खूप हसायला लागला होता। चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग बघत राहा।